3.5% एकूण मतदान जे झालं त्याच्या 3.5% मतदान हे प्रभावित झालं. त्यांनी आपलं मत परिवर्तन केलं किंवा मत हे महाविकास आघाडीला लोकशाही आणि संविधान याच्या नावाने दिलं, हे महत्त्वाचं आहे. आता विधानसभेच्या दृष्टीने पण खूप जास्त मागणी वाढली आणि मागणी तसा पुरवठा आम्ही काही करू शकत नाही, कारण की आम्ही काही राजकीय पक्ष चालवत नाही आणि 15 दिवस ॲक्च्युली जे काही मिळणार आहे त्याच्यामध्ये इतका सगळा प्रचार करणं हे शक्य नाही. म्हणून 71 ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या आम्हाला मागणी आलेली आहे आणि विशेष म्हणजे जे बलाढ्य नेते आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये केवळ विरोधी पक्षाचे लोक नाही किंवा त्यांच्या विरोधी असलेले उमेदवार नाही, तर नागरी संघटना, सामाजिक संस्था यांच्याकडून मागणी येत आहे. म्हणजे आता समजा देवेंद्र फडणवीस असेल तर तिथे सामाजिक संस्था, नंतर अत्यंत आपण त्याला म्हणू बुद्धिवादी लोकांचे काही गट आहेत, त्या सगळ्या लोकांकडून, मग गिरीश महाजन असेल, एकनाथ शिंदे असतील, अशा मतदारसंघामध्ये तुम्ही सभा घ्या अशी मागणी पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. याचं कारण आम्हाला असं वाटते की राजकीय भाषणं जे आहेत इतर पक्षांचे, इतर राजकीय नेत्यांचे, त्याच्यापेक्षा आम्ही जी थेट भूमिका घेतो की तुमचं काय चुकलेलं आहे, संविधानिक चुका काय झालेल्या आहेत आणि नागरिकांची मतदार म्हणून फसवणूक कशी झाली आहे, तर तशी मांडणी काही अजूनही होताना दिसत नाही. एकूण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, व्यक्तिगत टीका आणि असभ्य स्तरावर जाईल अशा प्रकारची भाषा वापरून टीका हे खूप जास्त वाढलेलं आहे. लोकांना हे ऐकण्याचा कंटाळा आलेला आहे. मनोरंजन म्हणून काही लोकांकडे बघितलं जात आहे आणि तेवढंच मनोरंजनाची एक मनोरंजन मूल्य त्यांना आहे आणि म्हणून लोकांना असं वाटते की आपल्याला खरोखर लोकशाही, संविधान, मतदार म्हणजे काय, नागरिक म्हणजे काय, आपली जबाबदाऱ्या काय, याच्याबद्दल त्यांना ऐकायचं आहे. त्याच वेळेस एक विश्लेषणात्मक बाजूसुद्धा त्यांना ऐकायची आहे की मला जर ठरवायचं असेल की कोणाला तरी मत नाही द्यायचं, तर ते मत न देण्यासाठीची माझी भूमिका मतदार म्हणून काय आहे हे सुद्धा लोकांना जाणून घ्यायचं आहे. दुसरं, आम्ही एक स्पष्टपणे सांगितलेलं आहे काही जणांना पण की मागच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही बिनशर्त स्वरूपाचा पाठिंबा महाविकास आघाडीला दिला होता, पण आता आम्ही बिनशर्त पाठिंबा देत नाही आहोत. आमचा सशर्त पाठिंबा महाविकास आघाडीला आहे. मग तो सशर्त आहे म्हणजे काय नेमकं की आम्ही एक आमचा अजेंडा तयार केलेला आहे, जाहीरनामा म्हणा किंवा नागरिकांचा अपेक्षानामा म्हणा, हा आम्ही तयार केला आणि तिन्ही पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना तो दिलेला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही निवडून आले तर तुमचा प्राधान्यक्रम काय असणार काम करण्याचा. तर शिक्षण, रोजगार, आरोग्य हे प्राधान्यक्रम असले पाहिजे. शेतकऱ्यांचे प्रश्न, कृषी मूल्यभाव हे आधारभूत विषय असले पाहिजे. इतर विषय हे दुय्यमच आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे. तर तुम्ही तशा प्रकारचा प्राधान्यक्रम ठरवणार का, हा आमचा महत्त्वाचा त्यांना प्रश्न या आमच्या पत्रातून आम्ही त्यांना केलेला आहे. दुसरं, आम्ही त्यांना सांगितलं की लाडकी बहीण योजना आणि अशा ज्या तत्कालीन तेवढ्या काळापुरती प्रभावित करणाऱ्या आणि मतदानाच्या टक्केवारीमध्ये आपल्या बाजूनी झुकाव करण्यासाठी केलेल्या ज्या योजना आहेत त्या आर्थिकदृष्ट्या न परवडणाऱ्या असं अनेक अर्थशास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. त्याचा विचार झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही म्हणतो आहे की लाडकी बहीण योजनेच्या ऐवजी धाडसी बहीण योजना केली पाहिजे. मग ती धाडसी बहीण योजना अशी असेल की केवळ पैसे तुम्हाला आपण म्हणतो ना खैरात, दान किंवा आम्ही काहीतरी तुमच्यावर उपकार करतो अशा स्वरूपात देऊन आपण नागरिकत्व प्रदूषित करतो आहे. तर त्या नागरिकांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे. म्हणून मग धाडसी बहीण योजना अशी आहे की सरकारने 5 लाख रुपये बिनव्याजी हे महिलांना दिले पाहिजे. उद्योग, व्यवसाय, त्यांचं स्वतःचं काहीतरी स्वतंत्रपणे त्यांना सुरू करायचं असेल तर अशा कामासाठी ते दिलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ त्याची प्रक्रिया असली पाहिजे. त्यांनी एक बिझनेस प्रपोजलसारखं गव्हर्नमेंटकडे दिलं पाहिजे की आम्हाला हा व्यवसाय करायचा आणि याच्यासाठी लोन पाहिजे, ते बिनव्याजी त्यांना दिलं पाहिजे. म्हणजे एक प्रकारे बिनव्याजी लोन म्हणजे सरकार त्यांच्यावर महिन्याचा 4,000 रुपये खर्च करणार, कारण ते व्याजाचे 4,000 रुपये होतात ते सरकार भरणार. तर 1,500 रुपयापेक्षा ते कितीतरी जास्त आहे पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, केवळ उपकार करतो आम्ही अशा भावनेतून न करता जी कल्याणकारी राज्याची संविधानाची भूमिका आहे ती याच्यातून परत साकार होते की
महिला मुली या खरोखर सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात, कर्तृत्व म्हणून एक आत्मविश्वास त्यांच्यामध्ये येऊ शकतो, अशी योजना करावी असं आम्ही सांगितलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी ही योजना खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतली आणि त्यांनी सांगितलं की हे करता येण्यासारखं आहे आणि आम्ही हे काँग्रेसतर्फे नक्कीच इनिशिएट करू. दुसरं, आपण पाहतो की दोन महापुरुषांचं एक साधारणतः सतत भावनिक राजकारण महाराष्ट्रामध्ये होते. त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज. तर आम्ही या दोन्ही लोकांच्या महानतेबद्दल जे स्मारकं करायचे आहेत त्याचं स्वरूप बदललं पाहिजे, काळानुरूप असलं पाहिजे आणि प्रगतीच्या दिशेने नेणारं ते स्वरूप असलं पाहिजे अशी मागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकर हे बाळकृष्ण निळाकर पण माझ्यासोबत होते. आम्ही लंडनला गेलो होतो. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये माझं भाषण होतं आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावलेला आहे. आता तिथे पुतळा असणं ही आपल्यासाठी जशी अभिमानाची गोष्ट आहे, तसं त्यांनी स्वतः कर्तृत्व केलं असल्यामुळे तिथे पुतळा आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की त्यांच्या बौद्धिक कर्तृत्वाचा सन्मान म्हणून आणि त्यांच्यापासून शिकण्यासारखं काय आहे हे घेण्याचा भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची शाखा सरकारने सहकार्य करार करून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससोबत इथे सुरू केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ब्रँच असं नाव देऊन इथे सुरू झालं पाहिजे आणि त्याच्यात बाबासाहेब आंबेडकरांचे जे अर्थविषयक विचार आहे, पर्यावरणविषयक विचार आहे, नंतर विकासाच्या सगळ्या संकल्पना आहे, त्या सगळ्या शिकवल्या गेल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं खरोखर स्मारक करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापकीय विचार जे आपल्याला आरमार उभं करताना दिसतात, जे आपल्याला नौदल उभं करताना दिसतात, जे आपल्याला त्यांचे जलदुर्ग बांधताना दिसतात, त्यांचं पर्यावरणविषयक आज्ञापत्र आपण पाहतो की किती बारकाईने विचार करून पर्यावरणाची नासधूस होऊ नये याचा विचार त्यांनी केलेला आहे. या अशा सगळ्या व्यवस्थापकीय गोष्टी ज्या आहेत, नंतर सगळ्या धर्माच्या सगळ्या जातीच्या लोकांना समाविष्ट करून केवळ भावनिक राजकारण न करता कुटुंबाच्या कुटुंब माणसं उभं करण्याचं काम त्यांनी जे केलं हे व्यवस्थापनाचं काम आहे. तर म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व्यवस्थापन विद्यापीठ महाराष्ट्र सरकारने सुरू केलं पाहिजे आणि तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापनातले विविध गुण समजून घेण्याची प्रक्रिया असणारे अभ्यासक्रमातले मूल्य असले पाहिजे. सध्या काय होतं आहे की आपण व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट जे आहे ते केवळ परदेशी लोकांच्या अनुषंगाने त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारे शिकण्याचा प्रयत्न करतो. या देशामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे, हातांना काम पाहिजे अशा लोकांची संख्या खूप मोठी आहे, गरिबी आहे, त्यामुळे इथलं व्यवस्थापन हे वेगळं राहू शकते आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या मातीतला माणूस म्हणून त्यांच्या नावाने व्यवस्थापन विद्यापीठ केलं पाहिजे अशी सुद्धा मागणी आम्ही त्या जाहीरनाम्यातून केलेली आहे. नंतर नद्या, पर्यावरण या संदर्भात जसं आता आपण पाहतो की काही विशिष्ट संघटना आणि संस्था विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वगैरे यांच्या लोकांना वेगवेगळ्या स्कॉलरशिप देऊन सरकारने आपल्या जवळचं केलेलं आहे. त्यांना फेलोशिप, स्कॉलरशिप अशा नावाखाली पैसे वाटप केले जातात असा आमचा आरोप आहे. तसं न करता अत्यंत सुबुद्ध पद्धतीने आपण तरुण मुलांची निवड केली पाहिजे आणि पर्यावरण संरक्षक दूत म्हणून त्यांची नेमणूक करून त्यांना त्यासाठी स्कॉलरशिप दिली पाहिजे. मग त्या गावातली नदी असेल, त्या गावातले गटर व्यवस्थापन असेल, त्याच्यावर देखरेख ठेवणारी यंत्रणा हे मुलं जे तरुण मुलं शिकलेले आहेत ते उभारतील आणि ते आणि प्रशासन असा दुवा धरून ते काम पुढे पुढे जाईल. अशा पद्धतीने सुद्धा आम्ही एक सूचना केलेली आहे. अशा अनेक सूचना आम्ही केलेल्या आहेत. तर त्या जाहीरनाम्यामध्ये कोणता राजकीय पक्ष आमच्या सुधारणा स्वीकारतो नाही स्वीकारत ही गोष्ट वेगळी आहे, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मिटिंगसाठी बोलावलं. त्यांनी हे सगळं समजून घेतलं. सगळ्यात पहिले त्यांनी बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही करणार. शरद पवार साहेबांनी वाचल्यावर जयंत पाटलांना सांगितलं. जयंत पाटलांनी पण मिटिंग आमच्यासोबत घेतली आणि आम्ही दिलेल्या सूचना त्या चांगल्या आहेत असं त्यांनी सांगितलं. आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांचं मी सांगितलंच की अत्यंत प्रशिक्षित पद्धतीने शैक्षणिक प्रतिसाद म्हणून त्यांचं आम्हाला वाटलं की त्यांनी ते समजून घेतलं लगेच की हे कसं होण्यासारखं आहे आणि किती चांगलं आहे. तर अशा संदर्भात विचार झाला पाहिजे असं आम्हाला वाटते. दुसरं की जे आरक्षणाचं एक चित्र निर्माण करण्यात आलेलं आहे ओबीसी विरुद्ध मराठा, ते अत्यंत विदारक आहे आणि त्याच्यामध्ये काही माणसांचा वापर होतो आहे राजकारणासाठी.
हे त्यांना लक्षात येईपर्यंत कदाचित उशीर झालेला असेल आणि लोकशाही पराजित होऊ नये म्हणून त्या लोकांनी आत्तासुद्धा सजगपणे विचार केला पाहिजे असं आमचं मत आहे. त्यासाठी आम्ही वेगवेगळे प्रयत्न आमच्या पातळीवर करतो आहे. परंतु राजकीय प्रभाव आणि राजकारणाची हवा इतकी जास्त जोरदार वाढलेली आहे की कदाचित संतुलित विचार करणं हे जमत नाही आहे अनेकांना आणि त्यामुळे कदाचित राजकारणाचं चित्र वेगळं असू शकेल. महाराष्ट्रातल्या ज्या सोप्या पद्धतीने महाविकास आघाडीचा विजय होईल असं वाटते, तर तो विजय सहज साध्य नाही एवढं मात्र नक्की आपल्याला म्हणता येऊ शकते असं माझ्या अनुभवातून मला वाटतं. आता इतर काय आपले प्रश्न असतील तर आपण लोकसभेत तुम्ही जी भूमिका घेतली आणि तुला महाविकास आघाडीला यावेळेला पाठिंबा दिला आहे, बाहेरून दिला असं उद्देश काय नेमकं? नाही, बाहेरून नाही, म्हणजे तेव्हा बिनशर्त होता, आता सशर्त आहे. कारण काय, लोकसभा जे आहे ते सभागृह दिल्लीला असते आणि ते कायदे मंडळ म्हणून महत्त्वाचं आहे. तिथे साधारणतः राज्यातल्या लोकांचा थेट संबंध त्या लोकांच्या कामकाजाशी येत नाही. पण आता इथे आमदार जो आहे ते थेट संबंध त्यांचा येणार आहे आपल्या स्वतः आपल्या गरजांशी, नागरिकांच्या समस्यांशी. आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की पुढचं पाऊल म्हणून याच्याकडे बघितलं पाहिजे, विधानसभेच्या निवडणुकीकडे, की जनतेच्या संदर्भातले कामं तुम्ही कशा पद्धतीने करणार याची आम्हाला हमी पाहिजे. अशा अर्थाने तो सशर्त पाठिंबा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली का? हो, वेगवेगळ्या लोकांशी चर्चा झाली. म्हणजे माझ्या ऑफिसला जरंगे पाटील आले, मग त्यांना कळल्यावर बाकीच्यांना कळल्यावर हाके आले, इतर पण अनेक जण धनगर आरक्षणासंदर्भात चर्चा करायला आले. पण कायदेशीर दृष्टिकोनातून किती त्यांना समजून घ्यायचं आहे हे मला माहिती नाही. राजकीय दृष्टिकोनातून मात्र सगळेच जण आरक्षणाबद्दल बोलत आहेत. आणि हे दुर्दैव आहे की राजकीय दृष्टिकोनातूनच आरक्षणासंदर्भात हे सगळे नेते बोलले पाहिजे असं अनेक राजकीय नेत्यांचं म्हणणं आहे, किंवा त्यांना ते पाहिजे आहे. त्यांना हेच पाहिजे की तुम्ही राजकीय दृष्टिकोनातूनच बोला, सोल्युशन ओरिएंटेड बोलायचं नाही, भावनिक फक्त बोलायचं. आणि त्यामुळे एक शैक्षणिक प्रतिसाद, कायद्याची बाजू समजून न घेता बोलणं ही परिस्थिती जी आहे ती काही आरक्षणासंदर्भातला तोडगा काढणारी नाही असं मला वाटते. त्यांच्याकडून ठोस काही आलंय का? काय असेल नाही, कसं आहे, आपण अपेक्षाच करू शकतो. आम्ही काही खूप मोठी ताकद नाही, आम्हाला याची कल्पना नाही. आम्ही त्यांनी आम्हाला होकार दिलेला आहे की आपण हे सगळं करणार आहे. मी विजय सरांना ते पाठवून देतो. म्हणजे मुद्दे खूप आहेत आमचे, 19-20 मुद्दे आहेत, ते तुम्हाला पाठवतो सगळं. जसं की शिक्षणासाठी आम्ही त्यांना म्हटलेलं आहे की कमीत कमी 6% आर्थिक तरतूद असली पाहिजे, आरोग्यासाठी 6% तरतूद असली पाहिजे. आज तुम्ही महाराष्ट्रातली परिस्थिती पाहाल तर 1.05% एवढीच आर्थिक तरतूद, म्हणजे ही अत्यंत क्षुल्लक तरतूद आहे महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेसाठी. आणि आम्ही 6% तरतुदीची मागणी करतो. तर निदान ती 3.5-4%च्या कमी नसली पाहिजे आंतरराष्ट्रीय रेशोनुसार सुद्धा. तर ही मागणी का करतो आम्ही? कारण की लोकांना हे माहीत झालं पाहिजे की हे प्रश्न महत्त्वाचे आहे. हे पैसे वाटप महत्त्वाचं नाही आहे, कायमस्वरूपी आरोग्याच्या योजना उभ्या राहिल्या पाहिजे. आणि म्हणून शिक्षण आणि आरोग्याबद्दल हो होकार दिला. जसं आता पृथ्वीराज चव्हाण स्पष्टपणे म्हणाले किंवा तुम्ही 6%, 8% असं जे म्हणताय तेवढं देणं शक्य नाही आहे. म्हणजे त्यांना ते लगेच लक्षात येते, कारण की आम्हाला असं वाटतं की ते अत्यंत हुशार आणि शिकलेले राजकीय नेते आहेत, ज्यांना ते पटकन लक्षात येते किंवा हे असं होऊ शकत नाही. ते म्हणाले 3.5-4% एवढं पहिले करता येईल, मग ते वाढवत नेता येईल. तर आम्हाला असंच पाहिजे की जो व्यावहारिक विचार करणारा नेता पाहिजे, की जो खरोखर हे समजून घेईल. नाही तर मग कोणी म्हटलं तर त्याला चांगलं वाटण्यासाठी हो हे 6%, 8% करू, असं ते होऊ शकत नसते. कारण आर्थिक गणित बसलं पाहिजे. आरक्षणाच्या आंदोलनाचा काय कसा परिणाम होईल, कसं काय वाटते समाजाचा अभ्यासक म्हणून? खूपच वाईट परिणाम होईल असं वाटते या निवडणुकीमध्ये. आणि तो हरियाणाच्या संदर्भात तसा परिणाम झाला तसा साधण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे. आम्ही काही तत्त्वज्ञ लोकांशी याच्याबद्दल बोललो आणि विजय होलम सरांशी सगळे बोलत होतो की त्यांनी मला सांगितलं की जसं हरियाणामध्ये आपल्याला विजय मिळाला असं भाजपला वाटते की अशा प्रकारचं सूत्र फिरवून आपण विजय मिळवलेला आहे. तेव्हा सामान्य माणसाचं असं असते की आपल्याला एक यश मिळालं की आपली बुद्धी आपल्याला असं सांगते की
की अशा पद्धतीने यश मिळत असते आणि मग दुसऱ्यांदाही आपण तसं करायला जातो. भारतीय जनता पक्ष हरियाणातल्या यशानंतर पुरळून जाऊन दुसऱ्यांदा महाराष्ट्रात असं करण्याचा प्रयत्न करत आहे की असे जातीचे गोंधळ निर्माण करून वेगवेगळ्या लोकांना मतं खाण्यासाठी उभं करून आपण निवडून येऊ शकतो असा त्यांचा भ्रम आहे आणि हा कदाचित त्यांचा शेवटचा अशा प्रकारचा प्रयत्न असणार आहे. पण मला असं वाटते की देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये प्रचंड लाट आहे, त्यांच्या विरोधात लाट आहे आणि ही लाट विशेष वेगळी अशी आहे की केवळ विरोधी पक्ष यांच्या मनात ती देवेंद्र फडणवीसांबद्दल राग किंवा द्वेषाची लाट अशी नाही आहे, तर महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात ती आहे आणि विरोधी पक्षापेक्षा जास्त ती भाजप अंतर्गत देवेंद्र फडणवीस विरोधात मोठी लाट आहे आणि त्यामुळे खूप मोठा फटका देवेंद्र फडणवीस यांच्या वाईट पद्धतीचं राजकारण आणण्याचा भाजपला बसणार. म्हणजे हरियाणाचा पॅटर्न काय इथे सक्सेस होणार? सक्सेस होणं खूप कठीण आहे. जरी महाविकास आघाडीला फटका त्याचा बसू शकतो जसं जरांगे पाटील आहे, तर जरांगे पाटलांनी जर भूमिका वेगळी घेतली नाही आणि उमेदवार उभे केले, त्यांनी जरी म्हटलं की भाजप विरोधात मी सगळे उमेदवार उभे करणार, तरी भाजप विरोधातले इतर उमेदवार हे महाविकास आघाडीचे पण असणारच आहे. त्यामुळे ते मतांचं विभाजन झालं पाहिजे हीच खरं देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे आणि म्हणून ते सतत याला म्हणायला सांगतात, हाकेला प्राध्यापक हाकेंना ते म्हणायला सांगतात की तुमच्यामध्ये हिंमत असेल तर निवडणुकीत उतरून दाखवा, तुमच्यामध्ये हिंमत असेल तर उमेदवार उभे करून दाखवा. हे याच्यासाठी म्हणतात की जरांगे पाटील हे निवडणुकीत उतरले पाहिजे आणि जरांगे पाटलांचं अस्तित्व हे राजकीय स्वरूपाचं करून त्यांचं महत्त्व नष्ट झालं पाहिजे. हा जो प्रयोग आहे हा खरं तर धोकादायक आहे असं मला वाटते, कारण की मनोज जरांगे पाटील हे अत्यंत प्रामाणिकपणे एक विषय घेऊन काम करतात. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल आणि उद्देशाबद्दल, हेतूबद्दल कुणी शंका घेऊ शकत नाही. इतक्या पद्धतीने त्यांनी ते काम वाढवत नेलं आहे. म्हणजे अण्णा हजारेंबद्दल आपण जे बोलू शकत नव्हतो, हेतूबद्दल, प्रामाणिकतेबद्दल आणि समजदारीबद्दल, तेवढी समज ही कॉमन सेन्स आपण म्हणतो, कॉमन मॅनचा तो RK लक्ष्मणचा जो कॉमन मॅन, तशा पद्धतीची समज त्यांच्यामध्ये आहे आणि त्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा काही राजकीय पक्ष घेऊ शकतात. मनोज जरांगेंच्या भावनिक असण्याचा फायदा घेऊ शकतात. सर, बरं का सर, जसं लोकसभेला संविधान चर्चेत आलं होतं तसे निवडणुकींच्या आधी RSS BJPने संविधान सन्मान सभा घेतलेल्या आहेत. इथं अहमदनगरमध्ये झालेली आहे. घर घर संविधान नावाचं त्यांचं अभियान चालू आहे. तर त्या संविधानाचा विरोध किंवा स्वीकार याचा या निवडणुकीत काही फरक पडेल का? आम्ही संविधानाबद्दल आणि लोकशाहीबद्दल नक्कीच बोलणार आहे. त्यांचे जे संविधान काहीतरी सभा वगैरे तुम्ही झाल्या म्हणतात, त्याला काय प्रतिसाद मिळाला हा महाराष्ट्राने पाहिलेला आहे. त्यामुळे संविधानाबद्दल बोलण्यासाठी प्रामाणिकता पाहिजे. संविधानाबद्दल बोलताना केवळ कोणत्या धर्माचे तुम्ही आहे, कोणत्या जातीचे तुम्ही आहे, कोणत्या गटाचे तुम्ही आहे, त्यामुळे तुम्हाला संविधान कळते असं होऊ शकतं. संविधान कळण्यासाठी ती तळमळ पाहिजे. ती केवळ राजकीय स्वरूपाची नसते, सामाजिक परिवर्तनाची आस असते त्याच्यामध्ये. आणि म्हणून आम्ही संविधानाचे मुद्दे मांडणार. देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी म्हटलं की आम्ही खोटं नॅरेटिव्ह पसरवतो, फेक नॅरेटिव्ह, की संविधान विरोधी आहे. तर संविधान विरोधी ते आहेच असं आमचं म्हणणं आहे. भाजप संविधान विरोधी आहे, देवेंद्र फडणवीस संविधान विरोधी आहे, गिरीश महाजन संविधान विरोधी आहे, मुनगंटीवार संविधान विरोधी आहे, एकनाथ शिंदेचं अस्तित्व संविधान विरोधी आहे, हे आमचं म्हणणंच आहे. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस जर फेक नॅरेटिव्ह म्हणत असतील तर आम्ही जाहीर सभांमधून त्यांना आवाहन केलेलं आहे की कोणत्याही महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात, कोणत्याही चौकात त्यांनी जाहीर सभा लावावी आणि आमच्याशी त्यांनी जाहीर वादविवाद करावा. आम्ही आत्ताच्या आत्ता 50 उदाहरणं देतो त्यांच्या असंविधानिक असण्याची आणि संविधानाची तोडफोड त्यांना करायची, याची उदाहरणं आम्ही देतो. त्यांनी त्याच्याबद्दल तर ते खोटे आहे म्हणून सांगावं असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे संविधान आणि लोकशाही हा विषय न सोडता इतर जे विधानसभेच्या संदर्भातले विषय ते घेऊन आम्ही बोलणार. निर्भय बनव हेच बॅनर असणार, पण खूप सभा नाही होऊ शकणार. 15-17 दिवसाचाच वेळ आहे. त्याच्यामुळे आम्ही परिणामकारक असतील अशा मोठ्या संख्येच्या सभा होऊ शकतील का याबद्दलचा विचार करतो आहे आणि साधारणतः 10 सभा जरी झाल्या तरी त्याचा खूप मोठा परिणाम होईल. पण यावेळेस पुन्हा आमची दुसरी अपेक्षा ही आहे की मागच्या वेळेस जसं नागरिक एकत्र जमायचे,
ते पैसे वर्गणी गोळा करायचे, ते कार्यक्रमाचा सगळा खर्च करायचे. आम्ही यावेळेस राजकीय पक्षांना हे सांगितलेलं आहे की तुम्ही आयोजनामध्ये पुढाकार घेऊन तो खर्च नागरिकांवर येणार नाही याची काळजी घ्या, कारण की आमच्या भाषणांचा जर तुम्हाला फायदा होता तुम्ही खर्च केला पाहिजे, असं आमचं स्पष्ट मत आहे. नगरमध्ये काय सभा असेल का? नगरमध्ये घेऊन म्हणजे आता कसं आहे की काही ठिकाणी घेऊन वेगळ्या ठिकाणी इम्पॅक्ट पडेल असं आम्ही करणार आहे, कारण आम्ही खूप जास्त सभा नाही घेऊ शकणार आहे. आता तेवढ्या मोठ्या प्रमाणात आयोजन झालं तर आपण ते सभा घेऊ. नेहमी एक मुद्दा एक वेगळा विषय आहे की तुम्ही आता जे म्हणता शिक्षण आरोग्य हा जो विषय आहे, प्रत्येक वेळेला सरकार ज्यावेळेस येणार असं सांगते त्यावेळेला प्रत्येक जण आपला अजेंडा मांडत असतो, त्यावेळेला हेच प्रश्न असतात. या देशामध्ये अजूनही शिक्षणाचा आणि याचा प्रश्न काही सुटलेला नाही. आज आरोग्याचा प्रश्न हा तेव्हाच आहे. मग कसं साध्य होईल म्हणजे असं काय वाटतं, होईल की असं त्याच्यामध्ये बदल होतील किंवा फारच होईल सर. कसं आहे की त्याच्यामध्ये प्राधान्यक्रम म्हणून ठरवणं आवश्यक आहे आणि हे मूलभूत हक्कांचे भाग आहे. आपण जे आत्ता बोलतोय ते शिक्षण, आरोग्य, रोजगार हे सगळे ते मूलभूत हक्कांचे विषय मागे पडणारे जे काही वक्तव्य त्या प्रकारचं बालिश राजकारण आहे ते बाजूला केलं तर हे प्रश्न सोडवले जाऊ शकतात. पण आता तुम्ही पाहिलं की 2.5 वर्ष त्यांना स्वतःची खुर्ची सांभाळणं, स्वतःचं पद सांभाळणं आणि त्यामुळे स्वतःची प्रतिमा मलिन असताना ती जास्त स्वच्छ करण्यासाठी केवळ जाहिरातींवर खर्च करणं, हा जो सगळा प्रकार आपण पाहिला तर 2.5 वर्षात प्रचंड पैशाचा महापूर आला. खूप पैसा यांनी वाया घालवला आणि जाहिरातींवर किती खर्च झालेले आहे. म्हणजे आता समजा लाडकी बहीण योजना, त्याच्यावर किती खर्च आहे. लोकांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागित, त्यावर अत्यंत धक्कादायक माहिती आहे की इतका जाहिरातीवर तुम्ही खर्च करता. म्हणून आमचं ते जे यांचं म्हणणं आहे की महिलांची सुरक्षितता, महिलांची सुरक्षितता, तर धाडसी बहीण योजना जी आहे ती महिलांची सुरक्षितता विचारात घेणारी आहेच, पण त्याच्यापेक्षा जास्त आमचं असं म्हणणं आहे की माणूस म्हणून स्त्रीचं अस्तित्व मान्य करून महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. सन्मानाबद्दल हे बोलतच नाही. एक विषय तुम्ही बोलताना असं बोलतो की महाविकास आघाडीला भरपूर प्रयत्न करायला पाहिजे. मग आता शरद पवार साहेबांनी जेवढी मेहनत घेतली आहे ना, त्यांचा एक सभांचा राऊंड पूर्ण झालेला आहे महाराष्ट्रात. त्या प्रमाणात काँग्रेसने केलेलं दिसत नाही. काँग्रेस पूर्णपणे राहुल गांधींवर अवलंबून आहे. म्हणजे तुम्हाला मी उदाहरण सांगतो की कोल्हापूरला देवेंद्र फडणवीस यांनी वोट जिहाद हा शब्द वापरला भाषणामध्ये आणि तिथल्या एका मोठ्या काँग्रेस नेत्याचा मला फोन आला की आम्हाला याच्याबद्दल काहीतरी करायचं आहे. तर मी त्यांना म्हटलं की आपण एक नोटीस पाठवू शकतो. मग मी 2 तासात लगेच नोटीस तयार केली. त्यांना सांगितलं की तुमच्या नावाने आता ही नोटीस आपण पाठवू, तयार झाली, तुम्ही वाचून घ्या. तर त्यांनी मला सांगितलं की राहुल गांधींची उद्या संविधान सभा इथे आहे, आताची नोटीस पाठवणं बरोबर होईल का असं मला विचार करायला पाहिजे. नाही तर मग असं करू, माझ्या नावाने न पाठवता आपण इतरांच्या नावाने. म्हटलं तुमच्याच नावाने पाठवावं लागेल. मग त्यांना वेळ नव्हता, ते म्हणे परवा बोलतो. त्यामुळे मग मी प्रयोग म्हणून असं केलं की महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या 4 मोठ्या नेत्यांना फोन केला. एक पश्चिम महाराष्ट्रातले मोठे नेते, एक मुंबईतले मोठे नेते, नंतर एक विदर्भातले जे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत, अशा 4-5 जणांना फोन केले आणि त्या 4ही जणांनी टाळाटाळ केली. तर माझं त्यांना म्हणणं, तुम्ही देवेंद्र फडणवीसना एवढं का घाबरता? वोट जिहाद हा जर महत्त्वाचा विषय असेल तर तुम्ही नोटीस पाठवायसाठी का घाबरता? तर हे सगळेजणं भूमिका घेत नाही. लोकसभेतलं यश यांना बरंचसं त्यांच्या, आपण लक हा विषय जरी मान्य करत नसतो, त्याचा वेगळा शब्द चांगला कोणता असेल तो वापरा तुम्ही, पण त्यांना ते आपोआप मिळालेलं यश आहे बरंचसं. आणि त्यामुळे आपण हिरो आहे असं जर त्यांना वाटत असेल आणि फक्त राहुल गांधींनी डेअरिंग करावं, राहुल गांधींनी सगळ्यांना अंगावर घ्यावं, राहुल गांधींनी स्टँड घ्यावं, त्यांनी संविधानाबद्दल बोलावं आणि आम्ही फक्त सत्ता मिळवणार, ही सरंजामशाही जी काँग्रेसमध्ये अजूनही आहे ती मला ती नोटीस पाठवताना जाणवली. आणि त्यामुळे हे लोक अजूनही माझे जास्तीत जास्त आमदार झाले पाहिजे काँग्रेसमध्ये, मग मी मुख्यमंत्री होईल, यासाठी हे 3घे जणं काम करत आहेत, ज्यांना भूमिका घ्यायची नाही. आणि उद्धव साहेबांचं असं आहे की ते ऑपरेशन पुन्हा त्यांचं झालं, त्यांनी बाहेर निघायला पाहिजे होतं, ते अजूनही त्या प्रमाणात निघालेले नाही. त्यांना आम्ही सुचवलं होतं की तुमचे एवढे खासदार निवडून आले, निदान त्यांना आभार यात्रा काढायला लावा. आचारसंहिता होण्याच्या आधी त्यांना सुचवलं होतं आम्ही, आभार यात्रा काढा, संपूर्ण मतदारसंघात त्यांच्या फिरवा, वातावरण निर्मिती करा, तिथं कोणाची जागा कोणाला मिळेल हा विचार करू नका आता. पण तसं काही होताना दिसत नाही. तर खूपच निवडणूक केंद्रित जे राजकारण आहे त्याच्यामध्ये मग यश अपयश हे वेळेवर आणि उमेदवारावर जर निश्चित होत असेल तर मग शरद पवार हे
खूप पुढे गेलेले आहेत यांच्या, कारण त्यांनी उमेदवार योग्य ठरवलेले आहे, योग्य लोकांना परत आपल्या पक्षात घेतलेलं आहे, त्यांना उमेदवारी देऊन टाकलेली आहे, त्यांना स्वच्छ करून घेतलेलं आहे. तर हे जे त्यांची काय लवचिक भूमिका आहे, त्याच्यातून शरद पवार हे खूप मोठी बाजी मारणार असं दिसतं. जागा वाटपात पण त्यांचं लक्ष होतं आहे. याच्यामुळेच आहे. नाही, आणि जरांगे फॅक्टर पण जागा वाटपामध्ये विलंबामध्ये जरांगे फॅक्टर महत्त्वाचा आहे. कारण की जसं तुम्ही पाहिलं की 2 वाजता हे आपलं 11 वाजता एकदा ते जाहीर करणारती आहे जरांगे पाटील. तर 11 वाजता जाहीर करणार देवेंद्र फडणवीस नाही, आम्ही तिसरी यादी 2 वाजता जाहीर करणार. कारण यांना पाहिजे होतं जरांगे पाटील कोणते उमेदवार देतात. तर यांना पण जरांगे पाटलांना लक्षात आलं की असं काहीतरी होत आहे, तर त्यांनी सांगितलं की आम्ही 30 तारखेला जाहीर करणार. आणि त्याच्यामुळे सगळेजण थांबून गेलेले आहे. मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या काही जागा आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या या जरांगे पाटलामुळे ब्लॉक झालेल्या आहे.